शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सकाळीच वाजले किती आता 11:15 आणि पण निघालोय ग्रामसभेला। चलो, सभेचं तर काही घेता येणार नाही व्हिडिओ, पण दिवसभरात काय होते बघूया, तुम्हाला दाखवतो। गावातलं वातावरण खूप शांत झालंय, मध्येच ऊन मध्येच पावसासारखं वाटतंय। हा, तुम्ही येताय सभेला? मी पण तिकडे चाललोय। चला, मी काय आता बोललो जाऊया, सगळ्यांना दाखवूया, बोललो आपलं गाव शांत शांत, ऊन कसं आहे। चला भेटूया। हो हो, आम्ही परवा आलोय। हो, परवा दोघं पण आलो 14ला। नाही नाही, त्याला सुट्टी नाही, तो नागपूरला गेलाय। चला भेटूया। मित्रांनो, वातावरण बघू शकताय, छान अशी हवाचं झुळूक मध्ये येत आणि मध्येच ऊन मध्येच सावली मध्येच पाऊस, गाव शांत आहे बघा आमचं। आता मीटिंग ग्रामसभा असल्यामुळे पंचायत ऑफिसमध्ये नाही आहे, हायस्कूलमध्ये ठेवलेली आहे। चलो बघूया, हायस्कूलमध्ये जाऊया आता। ही बॅक साईड बघा आपल्या घराची, मध्ये 3 घरं आहेत, ते बघा पाठी टाकी दिसते पाण्याची आपली। मीटिंगला चालले झालो। कोंबड्याचा आवाज येतो बघा अजून। हे आमचं मारुतीचं देऊळ आहे। कळस बघा। आता आपण मीटिंग मध्ये बघूया, सानीवरनं जाऊ आपण जाताना, आपले दर्शन घेऊ। चलो, हळूहळू लोक जमतात, अजून आलेले नाहीत, बरीचशी टीम उभी आहे। आमचं गावचा अध्यक्ष पण उभा आहे। आणि राज्य पातळीवरून त्याला पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे। सर्वांच्या मेहनतीनं, सर्वांच्या एक काळजी घेतल्यामुळे आपलं गाव 100% टीबी मुक्त ग्रामपंचायत झालं। त्या ग्रामपंचायतीला 3 मेडल असतात, त्यापैकी 1 मेडल आपण त्यापैकी मिळवलेलं आहे, ते म्हणजे ब्रॉन्झ मेडल, म्हणजे 3रा नंबर। आपण पुढच्या वेळेस निश्चितपणे गोल्ड मेडल मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मी आश्वासन देतो, मी तुम्हाला एक शब्द देतो की येणाऱ्या पुढच्या काळात आपलं गाव गोल्ड मेडल नक्की मिळवू आणि त्यासाठी मी प्रयत्न करू। पाऊस, मित्रांनो पाऊस आलाय आणि हे बघा सगळ्यांची धावपळ बघा, कोण साफसफाई करताय, कोण पाणी भरताय। हे बघा सगळेजण पाणी भरतायत आणि हा भिजून आलाय आता बोरलीतनं। वारा नाही पण पाऊस आहे नुसता, गेला वाटतं। हा, अरे आबा आहे, कुठे गेला पाऊस? हे 2 जण आलेत भिजून आणि इकडे बघा लाईटचं काम पण चालू आहे, बल्ब टाकतोय पोलचे आणि वरती पाऊस बघा। पाऊस दाखवतो डोंगरावर कसं भरलेलं आहे ते बघा, तिकडे पाऊस बघा। हा टॉवर आपल्या समोरचा आणि आम्ही आलोय वरती। तुमचे वरचे व्ह्यू जे जुने ब्लॉग फॉलो करतात त्यांना माहिती असेल। हे बघा फुल पाऊस, जर पाणी साचायला लागलं एवढं जोरात पाऊस आलाय बघा। आणि बघा पागोळ्यांची तयारी बघा, पागोळ्या पडतायत ना खाली निघू नये म्हणून तिथे जोरदार। आणि पलीकडे जंगल आहे, हे बघा आमची खोतवली म्हणतात, आमचे सगळे खोतांचे देव आणि इथंच आहे। बऱ्याच जणांना ब्लॉग मध्ये बघितलं असेल, त्यांना माहितीच आहे। पाठच्या साईडला पूर्ण जंगल आहे। एवढ्या जोरात पावसात सुद्धा MSCB वाले काम करतात।
जोरदार आहे मित्रांनो पाऊस. सगळेजण पाणी भरतायत आणि लाईट आता आलेलं आहे. आई आता गप्पा मारते आम्ही. पाऊस काय थांबत नाही. आम्ही घरी आता कधी वाजता पोचतोय ते बघूया. मित्रांनो आत्ता कुठे जाऊन पाऊस उजाडले बघा. तांबडं पूर्ण सगळं मोकळं झालंय आणि शक्यतो आम्ही आता बघू निघू. हळूहळू कमी झाला पाऊस का आई सांगते आता गरज आहे आंघोळीची. हे बघा पूर्ण आता मोकळा झाला. अंधार होता ते. चलो आता पाऊस थांबला का डायरेक्ट घरी जातो. मग तिथे भेटू आपण. पावसामध्ये पोरांची मजा बघा काय चालली आहे. क्रिकेट खेळत आहेत. चलो आता आम्ही पावसात भिजत चाललोय. आई बघा डोक्यावरून घेऊन. चलो हे बघा इथे टाइमपास चाललाय. पाऊस आता कमी झालाय आणि इथे टाइमपास बघा. यांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत. हे बघा हे बघा बघा यांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत बघा. टाइमपास. आणि हे बघा आता पाऊस. मित्रांनो एवढं छान अशा सुंदर वातावरणातून आता जरा घरात आलो म्हटलं. ते बघा भिजलेलं दिसतंय तुम्हाला. मी पावसात भिजत आमच्या कोतवालीतून आमच्या घरापर्यंत आलो. आपलं घर थोडं खाली आहे. जे जुने ब्लॉग फॉलो करतात त्यांना सगळ्यांना माहितीच आहे. हा छोटासा व्हिडिओ आजचा दिवसाचा व्हिडिओ करायचा होता पण त्यात पाऊस अपडेट आलं. चलो मित्रांनो पहिला पाऊस अनुभवला कोकणातला. बघूया आता रोज पडत आहेत का सरी. कारण मी मागच्या दोन्ही ब्लॉग मी तुम्ही पाहिलं असेल नुसतं अंधार केलं होतं पण येत नव्हतं. पण आज अंधार केला आणि पाऊस जोरात आला. चलो तुम्ही सुद्धा आनंद घेतलाच असेल पावसाचा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो. बाय.